त्यात जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाच्या स्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी अडवलं। पोलिसांनी अडवल्यानं आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाच्या स्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर मात्र या सगळ्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली। सुधाकर जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात। सुधाकर, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं? शुभम, आपण जर पाहिलं तर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे आणि वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेचं उपोषण सुरू आहे। त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावलेले आहे। काही इमर्जन्सी जाणाऱ्या गाड्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांची परवानगी आहे, मात्र आंदोलकांना जाण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी आज आंदोलक आले असता त्यांना जाण्यासाठी पोलिसांनी मजाव केला आणि आंदोलकांना जाऊ दिलं नाही। त्यामुळे आंदोलकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली। एक मराठा लाख मराठा असे मराठा समाजाच्या आंदोलकांनी घोषणाबाजी केली। त्यानंतर समोरच ओबीसीचं उपोषण सुरू होतं। त्या ठिकाणी असलेल्या ओबीसी आंदोलकांनी देखील त्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे ओबीसी आणि मराठाचे दोन्ही जे कार्यकर्ते आहेत ते समोरासमोर आले आणि त्यानंतर काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आणि पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त आता तैनात केला आहे आणि दोन्ही आंदोलकांना पोलिसांनी आता शांत केल्याचं पाहायला मिळतंय। शुभम, अगदी सुधाकर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।